नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण इयत्ता 8वी गणित घटक आहे महत्व मापन, उपघटक आहे त्रिकोणाची परिमिती. चला तर मग विद्यार्थ्यांनो, तुम्ही तयार आहात ना? मी श्रीमती विद्यारामभाऊ भडके, शाळा सी शिवाजी हायस्कूल बोदेगाव. आपण आज पाहणार आहोत त्रिकोण व त्याचे गुणधर्म. त्रिकोण 3 कोण, 3 बाजू व 3 शिरोबिंदू एकमेकांपासून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? त्रिकोण. बरोबर? तुम्ही 5वी 6वी 7वी पर्यंत हे शिकले आहातच. त्रिकोण 3 कोण, 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू एकमेकांपासून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतो आपण? त्रिकोण. तर बघा, त्रिकोणाचे भाग: प्रत्यक्ष त्रिकोण, त्रिकोणाचा अंतर्भाग आणि तिसरं त्रिकोणाचा बाह्य भाग. लक्ष द्या. प्रत्यक्ष त्रिकोण काढूया आपण. ए, बी आणि सी. बरोबर? हा झाला प्रत्यक्ष त्रिकोण. आता त्रिकोणाचा अंतर्भाग, त्रिकोणाचा बाहेर भाग. आता हा इथं पी बिंदू घेतला, इथं क्यू बिंदू घेतला, इथं आर बिंदू घेतला आणि इथं टी बिंदू घेतला. बरोबर? आता प्रत्यक्ष त्रिकोण ए बी सी, त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये कोणता बिंदू आहे विद्यार्थ्यांनो? पी. बरोबर. त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये कोणते बिंदू आहेत? क्यू, आर आणि टी. तर आपल्याला त्रिकोणाचा अंतर्भाग, त्रिकोणाचा बाह्य भाग हे लक्षात आले पाहिजे. नंतर तसेच त्रिकोणावर कोणता बिंदू आहे? तर त्रिकोणावर कोणता बिंदू आहे? एन. बरोबर? त्रिकोणाच्या अंतर्भागात टी हा बिंदू आहे, त्रिकोणावर एन हा बिंदू आहे आणि त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये टी, क्यू आणि आर हे 3 बिंदू आहेत. कोनावरून त्रिकोणाचे प्रकार. आता कोनावरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. बघा, सगळ्यात पहिला लघुकोन त्रिकोण. आता लघुकोन, हा ए, हा बी, कोन याचं माप 0 ते 90 अंशाच्या आतमध्ये असते. काटकोन त्रिकोण ए बी सी हा लघुकोन त्रिकोण आहे आणि याचे माप 0 ते 90च्या आत असते. आता हा झाला पहिला. आपण दुसरा बघूया, काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोण, लक्ष द्या, ह्या पद्धतीची डायग्राम असते. पी, क्यू आणि आर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. याचं माप बरोबर 90 अंश असते. हा 0 ते 90 पेक्षा कमी, 90 पेक्षा कमी हा त्रिकोण पी क्यू आर काटकोन त्रिकोण आहे. तर हा किती अंश मापाचा असतो? बरोबर 90 अंश मापाचा असतो. हा फरक लक्षात घ्या. नंतर तिसरा आहे विशाल कोन त्रिकोण. हा एक्स, हा वाय आणि हा झेड. आता हा एक्स वाय झेड
किती अंश मापाचा असतो बघा 90 अंशाच्या पुढे ते 180 अंशाच्या आत बरोबर. आपण कोनावरून त्रिकोणाचे प्रकार पाहिले. पहिला आहे लघुकोन त्रिकोण, दुसरा आहे काटकोन त्रिकोण आणि तिसरा आहे विशाल कोन त्रिकोण. बरोबर. तर पहिला 0 ते 90 अंशाच्या आत 0 ते 90 च्या आत जो त्रिकोण असतो त्याला काय म्हणायचं लघुकोन. बरोबर 90 अंश मापाचा जो त्रिकोण असतो त्याला काय म्हणायचं काटकोन त्रिकोण. आणि 90च्या पुढं आणि 180च्या आत जे त्रिकोण असतात त्यांना काय म्हणायचं विशाल कोन त्रिकोण. समभुज त्रिकोण. आता बाजूवरून त्रिकोणाचे कोणते प्रकार होतात बघा. समभुज पहिला आहे समभुज, दुसरा आहे समद्विभुज आणि तिसरा आहे विषमभुज. बरोबर. तर पहिला समभुज त्रिकोण. सम समभुज त्रिकोण कोणता आहे समभुज. ए बी आणि सी ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात. कशा बघा ही बाजू एकरूप, ही बाजू एकरूप आणि ही बाजू एकरूप. तर ह्या त्रिकोणामध्ये समभुज त्रिकोणाचं वैशिष्ट्य ते की तिन्ही भुजा एकरूप म्हणजेच बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी हा झाला समभुज त्रिकोण. नंतर दुसरा आपण बघूया समद्विभुज. समद्विभुज समद्विभुज त्रिकोण. आता यामध्ये मी आकृती काढते बघा. यामध्ये टी क्यू आणि आर या समोरच्या दोन भुजा समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतात. कोणत्या पी क्यू आणि बाजू पी आर. बरोबर. आणि तिसरा आहे बघा विषमभुज. विषमभुज विषमभुज. आता हा त्रिकोण एस वाय आणि झेड बघा. तर यामध्ये कोणत्याही दोन बाजू समान नसतात म्हणून याला काय म्हणायचं विषमभुज त्रिकोण. पहिल्या यामध्ये आपण पाहिलं समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे तीनही भुजा समान असतात ए बी बी सी आणि ए सी. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय समोरासमोरील दोन भुजा एकरूप असतात म्हणजे पी क्यू आणि पी आर ह्या दोन भुजा एकरूप असतात. तर विषमभुज त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन भुजा एकरूप नसतात त्याला आपण काय म्हणतो विषमभुज त्रिकोण.
त्रिकोणाचे गुणधर्म. आता त्रिकोणाचे गुणधर्म 3 आहेत. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 180 अंश असते. नंतर आता त्रिकोणाचे तिन्ही कोण म्हणजेच बघा, हे ए, हा बी आणि हा सी, बरोबर. त्रिकोणाचे तीनही कोणांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 180. म्हणजेच कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर किती अंश? 180 अंश, बरोबर. पहिला गुणधर्म आपण स्पष्ट केला. आता त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप, दुसरा गुणधर्म, असंलग्न असलेल्या आंतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. बघूया आपण. ए बी सी आणि डी. आता हा त्रिकोण आहे. त्रिकोण ए बी सी आणि डी. आता याचा बाह्य कोण कोणता झाला? ए सी आणि डी. मग काय येईल बघा, ए सी डी, एम कोण ए सी डी बरोबर एम कोण ए सी डी बरोबर किती येणार? ए सी डी बरोबर सी ए बी आणि ए बी सी. सी ए बी, सी ए बी अधिक ए बी सी. पहिला गुणधर्म पाहिला, तिन्ही कोणांची बेरीज 180, म्हणून एम कोण ए, एम कोण बी आणि एम कोण सी बरोबर 180. दुसरा, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्याशी. आता बाह्य कोण कोणता? ए सी डी. असंलग्न असलेल्या म्हणजे हा ए आणि बी असलेल्या आंतर कोणांच्या मापाच्या बेरजे एवढा असतो. म्हणून एम कोण हा बाह्य कोण झाला, बरोबर. एम कोण ए सी डी बरोबर अँगल ए अधिक अँगल बी असं लिहिलं तरी चालतं, किंवा कोण सी ए बी अधिक कोण ए बी सी असं लिहिलं तरी चालते, बरोबर. दोन गुणधर्मांचा आपण अभ्यास केला. आता तिसरा गुणधर्म आपण पाहूया. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. आता पुन्हा क्यू आणि आर, आपण पी क्यू आर हा त्रिकोण घेतला. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू. आता पी क्यू अधिक क्यू आर, लेंथ ऑफ पी क्यू अधिक लेंथ ऑफ क्यू आर मोठे आहे लेंथ ऑफ क्यू आर पी आर पेक्षा. पी आर बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज. आता कोणत्याही दोन बाजू आपण ही घेऊ शकतो किंवा ही आणि ही घेऊ शकतो. आता पी क्यू अधिक क्यू आर ह्या दोन बाजू घेतल्या तर ही तिसऱ्या बाजूपेक्षा, ह्या दोन्हींची बेरीज ही पी आर पेक्षा कशी असणार आहे? मोठी असणार आहे, बरोबर. त्रिकोणाचे तीनही गुणधर्मांचा आपण अभ्यास केला. आता परिमिती. परिमिती म्हणजे काय? बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच काय? त्या आकृतीची परिमिती, बरोबर. परिमिती म्हणजे बंदिस्त असलेल्या आकृतीच्या बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती. आता त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय? सूत्र आहे बघा, तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. आता असा त्रिकोण घेतलाय, एक्स वाय आणि झेड. आता उदाहरण म्हणून आपण कोणतेही उदाहरण घेऊ. ही बाजू 2, ही बाजू 3 आणि ही बाजू 8. आता त्रिकोणाची परिमिती बरोबर काय आहे? तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज. मग आपल्याला काढता येईल त्रिकोण एक्स वाय झेड ची परिमिती.
एक्स वाय झेड ही परिमिती. बरोबर काय येणार? एक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स झेड. आता एक्स वाय किती आहे? 2 अधिक वाय झेड किती आहे? 8 अधिक एक्स झेड किती आहे? 3. 8 आणि 2 10 आणि 3 13. म्हणजे एक्स वाय झेड ची परिमिती किती आली? 13. फक्त बेरीज केली तिन्ही बाजूंची. 8 आणि 2 2 अधिक 8 10 10 आणि 3 13. सूत्र वापरायचं. प्रश्न बघा, एका त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 9.7 सेंटीमीटर, दुसऱ्या बाजूची लांबी 11.3 सेंटीमीटर आहे. त्रिकोणाची परिमिती दिली आणि 2 बाजू दिल्या, तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती? खूप सोपं आहे विद्यार्थ्यांनो. आता त्रिकोण घेऊया आपण, किंवा त्रिकोण नाही घेतला तरी आपल्याला ते काढता येईल. कशा पद्धतीने बघा, पूर्ण प्रश्न घेते म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जाईल. एका त्रिकोणाची एका बाजूची लांबी. आता कोणताही एक त्रिकोण घेतला, बरोबर, एबीसी घेऊया. ए बी सी हे कसं करून बघायचं. एका बाजूची लांबी 9.7, दुसऱ्या बाजूची लांबी 11.3 आणि तिसऱ्या बाजूची लांबी आपल्याला काढायची, बरोबर. ती काय मानायची? एक्स. मग त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती बरोबर काय आहे सूत्र? तिन्ही बाजूंची बेरीज. म्हणजेच ए बी अधिक बी सी अधिक ए सी. आपल्याला परिमिती दिलेली बघा 35.1, बरोबर. फक्त किमती टाकायच्या. ए बी किती दिलेले? 11.3 अधिक बी सी किती दिले? 9.7 आणि अधिक 1, बरोबर. किंमत टाकली आपण. आता काय करायचंय? यांची बेरीज करायची. 7 आणि 3 10 पॉइंट, 9 आणि 1 10 11 21 अधिक 1, बरोबर. आणि हे 35.1 जसं तसं. आता इथं बेरीज आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? वजाबाकी. 35.1 वजा 21.0 बरोबर 1. यांची वजाबाकी करूया. 1 5तून 1 गेला 4, 3तून 2 14.1 पॉइंट इथं द्यायचा होता. बरोबर. किती आली आपली? 14.1 सेंटीमीटर. म्हणजेच ही भुजा एक्स बरोबर किती आली? एसी बरोबर 14.1 आणि तिन्हींची बेरीज जर करून पाहिली आपण तर ती किती येते? 35.1. अतिशय सोप्या पद्धतीने फक्त आपल्या सूत्र पाठ पाहिजे. त्रिकोणाची परिमिती बरोबर तीनही बाजूंची बेरीज. एवढं सूत्र पाठ जर असेल तर 3 पैकी
जर दोन बाजू दिल्या असतील तर आपण तिसरी काढू शकतो. ठीक आहे, पुढच्या उदाहरणाकडे वळूया आपण. एका समभुज त्रिकोणाची परिमिती किती दिली आपल्याला? 27 सेंटीमीटर. सर्वप्रथम आपण काय करायचं, पूर्ण उदाहरण एकदा वाचायचं. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती? बघा, समभुज पी क्यू आणि आर, परिमिती दिली 27, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती? आपल्याला अचूक दोन पर्याय निवडायचे. ठीक आहे, तर समभुज त्रिकोणाची परिमिती, ह्या बाजू आपण काय मानायच्या? एक्स मानूया. बरोबर. त्रिकोण क्यू आर ची परिमिती त्रिकोण पी क्यू आर ची परिमिती बरोबर काय येईल? तीनही बाजूंची बेरीज, म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती येणार? ते 3x. बरोबर, अतिशय सोपं आहे. 3x आणि हे किती राहणार? 27. मग इथं गुणिले आपल्याला काय करावं लागेल? भागिले 27 भागिले 3 बरोबर x. 3 1 3, 3 9 27. बरोबर. मग एक भुजा 9 आली तर ह्या तीनही भुजा काय येणार? 9 सेंटीमीटर. बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर यामध्ये अचूक पर्याय निवडायचे, तर पर्याय क्रमांक 4 यामध्ये किंवा 0.09 सेंटीमीटर, शक्यतो हेच पर्याय निवडा, 9 सेंटीमीटर. तिसरं उदाहरण आपण घेऊया. उदाहरण वाचायचे. एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4 3:4 4:5 असे आहे, तर त्रिकोणाची परिमिती 24 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? आता काय करायचं बघा, त्रिकोण काढूया. ए बी आणि सी. ही बाजू काय मानायची? एक्स. बाजू एक्स मानू. मग त्या बाजू कशा येणार? 3x 4x आणि 5x. बरोबर. मग त्रिकोणाची परिमिती, त्रिकोण ए बी सी ची परिमिती, त्रिकोण ए बी सी ची परिमिती बरोबर काय येणार? तिन्ही बाजूंची बेरीज 3x अधिक 4x अधिक 5x. 4 3 7, 7 आणि 5 12x. बरोबर. आणि त्रिकोणाची परिमिती किती दिलेली विद्यार्थ्यांनो? 24 सेंटीमीटर. बरोबर. त्रिकोणाची परिमिती किती दिली? 24 आणि 3x अधिक 4x अधिक 5x. बरोबर. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12. इथं आता गुणिले, इकडे आल्यावर काय होणार? ते भागिले 24/12 बरोबर x. बरोबर. मग 22/12 12 दुने 24, म्हणजेच x बरोबर काय आलं आपलं? 2 आले. तर x बरोबर 2 आल्यानंतर आपण
ते गुणोत्तर काढूया. पहिली बाजू 3x, 3x म्हणजे किती? 3 गुणिले 2, 3 दुने 6, नंतर 4x, 4x म्हणजे 4 गुणिले 2, 4 दुने 8 आणि 5x बरोबर 5 गुणिले 2, 5 दुने 10 बरोबर. आता ह्या पद्धतीने आपण सगळ्यात सुरुवातीला ह्या बाजू x मानल्या बरोबर. ही x, ही x आणि ही x. त्रिकोणाची परिमिती त्या बाजूंचे गुणोत्तर आपल्याला काय दिलेले आहे? 3x4 4x5. मग 3x 4x आणि 5x आपण घेतलं. मग त्रिकोण ABC ची परिमिती बरोबर 3x अधिक 4x अधिक 5x यांची बेरीज 12x आली. आणि ह्या त्रिकोण ABC ची परिमिती 24 दिलेली आहे बरोबर. 24 बरोबर 12x म्हणजे हे इकडे भागिले होतील. 24 हे 12, 12 1 12, 12 दुने 24 म्हणजे x बरोबर 2. आता पहिली बाजू 3x, ही बाजू काय आहे? 3x, 3 दुने 6, 4x, 4 दुने 8, 5x, 5 दुने 10. प्रश्न काय विचारला? त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? मग आपलं उत्तर काय येणार? 10. मग इथं पर्याय क्रमांक 1. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे उदाहरण कसं सोडवायचं ते सांगितलं आहे. चला आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. सुरुवातीला प्रश्न वाचायचा. सोबतच्या आकृतीत आयत ABCD दिला आहे. त्याची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी किती सेंटीमीटर? 5 आहे. तो कर्णाच्या बाजूवरून कापल्यावर तयार होणाऱ्या दोन त्रिकोणाची एकूण परिमिती किती? आता काय सांगितलंय त्यांनी? आयत. ह्या पद्धतीचा आपण आयत काढून घ्यायचा. त्याला नाव द्यायचे ABCD. कच्ची आकृती काढायची म्हणजे उदाहरण आपलं चुकत नाही. ABCD त्याची लांबी किती दिली? 12 सेंटीमीटर आणि त्याची रुंदी किती दिली? 5 सेंटीमीटर बरोबर. उदाहरण वाचत चालायचं आणि ह्या आकृतीमध्ये करेक्शन करीत चालायचे. तो कर्णाच्या, आता कर्ण कोणते आहेत? AC बरोबर. आता ही बाजू 5 आहे म्हणल्यावर ही बाजू पण किती असणार? 5. आता BC कारण आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान मापाच्या असतात. BC 12 आहे मग AD पण किती येणार? 12. तर आपल्याला त्रिकोण ABC बरोबर ही मधली AC काढायची. काय करावं लागेल? त्रिकोण ABC काटकोन त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे हा? काटकोन. काटकोन त्रिकोण आहे. मग आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थ्यांनो? पायथागोरसचे प्रमेय वापरावे लागेल. पायथागोरसचे प्रमेय काय येणार? AC चा वर्ग. कर्ण वर्ग म्हणजेच काय? AC चा वर्ग बरोबर. पाया वर्ग म्हणजेच BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग बरोबर. AC चा वर्ग काढायचा आहे. आता BC चा वर्ग किती आहे? 12 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. 12 चा वर्ग 144 आणि 5 चा वर्ग 5 5 25 बरोबर. यांची बेरीज करूया आपण. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6
आणि हा 1. आता तुम्हाला माहितच असेल AC चा वर्ग बरोबर 169. मग AC बरोबर काय येईल? कशाचं वर्गमूळ आहे ते? बरोबर 13. AC किती आले? 13 सेंटीमीटर. हे किती आली ही बाजू? 13. मग आपल्याला दोन त्रिकोणांची एकूण या समोरच्या त्रिकोणाची पण परिमिती निघेल. तर परिमिती त्रिकोण ABC ची परिमिती बरोबर काय येणार? 5 अधिक 12. 5 अधिक 12 अधिक 13. 5 आणि 2 7. 7 आणि 3 10. 1 2 3. किती सेंटीमीटर आली? 30. याची परिमिती 30 तर याची पण 30. काय येणार? 30 अधिक 30 किती? 60. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 60 सेंटीमीटर. इथं समजलं असेल तुम्हाला आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं. कर्ण वर्ग बरोबर पाय अधिक उंची वर्ग. AC बरोबर BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग म्हणजेच 12चा वर्ग 44 आणि 5चा वर्ग 25. 144 अधिक 25 बरोबर किती येणार? 169. म्हणून AC बरोबर किती? 13. आता त्रिकोण ABC ही बाजू आल्यात. मग त्रिकोण ABC ची परिमिती किती येणार? 5 अधिक 12 अधिक 13 बरोबर 30 सेंटीमीटर. याचं 30 आलं तर हे पण 30. 30 आणि 30 60. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण समजून घेतले. चला तर मग पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून कोण ACD चे माप किती येईल? आता तुम्हाला आकृती क्लिअर कट दिसतीये बरोबर. हा कोण A 35 अंश, कोण B 65 अंश आणि कोण C आपल्याला काढायचा आहे. तर आता त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 180. बरोबर गुणधर्म शिकलोय आपण. कोण A कोण B अधिक कोण C बरोबर किती अंश असते? 180. मग 35 अधिक 65 अधिक कोण C बरोबर किती येणार? 180. यांची बेरीज करूया आपण. 5 आणि 5 10. 6 आणि 3 9 10. 100 अधिक कोण C बरोबर 180. मग आता काय करावे लागेल? इथं अधिक आहे. तिकडे जाताना ज्यावेळेस आपण दिशा बदलतो सॉरी बाजू बदलतो म्हणजे डावीकडे जाताना काय होणार? वजाबाकी. C बरोबर 180 वजा 100 म्हणजे किती येणार? 80. किती येणार? 80 अंश. आता हा कोण 80 आलाय बरोबर. आता हा ACD चे माप किती? कोण ACD किती येणार? 180 वजा 80. 180 वजा 80 कारण हे रेषीय जोडीतील कोण आहे आणि त्या दोन्हींची बेरीज 180 असते. हा 80 तर हा कोण किती येणार? 180 वजा 80 बरोबर 100 अंश. म्हणजे हा किती अंश आला? 100 अंश. हा जर 100 असेल तर हा 80 येतो. मग आपला पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. ज्यावेळेस दोन बाजू दिल्या जातात त्यावेळेस काय करायचं? त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 180 अंश असते. म्हणून कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर किती? 180. 35 अधिक 60 अधिक C बरोबर 180. 35 आणि 65 यांची बेरीज किती आली? 100.
100 अधिक कोण सी बरोबर 180. मग इथं अधिक आहे, इकडे गेल्यानंतर आपल्याला वजा करावं लागेल. 180 वजा 100 बरोबर किती आलं? 80. आता एसीडी हा ह्या त्रिकोणाचा, त्रिकोण एबीसीचा बाह्य कोण आहे. मग कोण एसीडी बरोबर 180 वजा 80 म्हणजे किती आला तो? 100 अंश. चला पुढच्या उदाहरणाकडे वळूया आपण. प्रश्न वाचून घेऊया. एका त्रिकोणाच्या कोनाची मापे 2:5, 5:3 या प्रमाणात आहे. तर त्रिकोणातील सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोनाच्या मापातील फरक किती आहे? आता सुरुवातीला त्रिकोण काढून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या समजते. ए, बी आणि सी. तर आपण काय करूया, हा 2x, हा 5x आणि हा 3x फक्त समजूया. आता त्रिकोणाची त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 180 अंश असते. म्हणून त्रिकोणाची परिमिती बरोबर काय येणार? बाजू ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापाची बेरीज किती अंश असते? 180 अंश. मग काय येईल? किंवा ह्या पद्धतीने पण आपल्याला सोडवता येईल. दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला सोडवता येईल. ती पण पद्धत सांगते आणि मग ही समजून देते. काय येईल? डायरेक्ट आपण असं घेऊ शकतो, ए अधिक बी अधिक सी बरोबर किती अंश? 180 अंश. ही पद्धत तुम्हाला सोपी वाटेल म्हणून मी ती कॅन्सल करून ह्या पद्धतीने शिकवते. आता 2x अधिक 5x आणि अधिक 3x इथं आपण असंही म्हणू शकतो, ए बी बरोबर, नंतर बी सी आणि ए सी बरोबर किती? 180. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 म्हणजे 10x बरोबर 180 बरोबर. आता इथं 10 गुणिले आपल्याला तिकडे गेल्यानंतर आपल्याला ते काय करावं लागेल? भागिले. म्हणून x बरोबर 180/10. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला म्हणजेच x बरोबर किती आलं? 18. तर बाजू ए बी आपल्याला काढता येईल. ए बी बरोबर काय येणार? 2x 2 गुणिले 18, 18 दुने 36 बरोबर. बाजू बी सी बरोबर 5x बरोबर 5 गुणिले 18, 18 पंचे 90 आणि बाजू ए सी बरोबर काय येणार? 3x म्हणजे 3 गुणिले 18, 8 त्रिक 24, 3 एक 3 4 5. बघा आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? आता त्या त्रिकोणातील सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या कोनाच्या मापातील फरक. सर्वात लहान कोण कोणता आला? 36 आणि सर्वात मोठा 90. मग काय करावं लागेल आपल्याला? 90 वजा 36 किती येणार? 4.
54. किती येणार? 54°. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. लक्षात आले? पुन्हा एकदा सांगते. ए बी, बी सी आणि ए सी 2 5 5 3 ह्या प्रमाणात दिलेले आहे. तर एक्स कोणताही तुम्ही अक्षर घेऊ शकता. ए बी, बी सी अधिक ए सी बरोबर 180. मग 2x अधिक 5x अधिक 3x बरोबर 180. 10x बरोबर 180. मग इथं गुणिले आपण इथं भागिले करूया. x बरोबर हा 0 कट होणार. शिल्लक काय राहील? x बरोबर 18. मग ए बी बरोबर 2x आहे. मग 18 गुणिले 2 36. बी सी बरोबर 5x आहे. 18 पंचे 90. आणि ए सी बरोबर 3x आहे. 18 3 54. आणि प्रश्न काय विचारला? सर्वात मोठ्या कोणाचं माप 90, सर्वात लहान 30. मग या दोन्हींची वजाबाकी किती आली? 54. पर्याय क्रमांक 2. प्रश्न वाचते. पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोणाची रचना होणार नाही हे सांगायचे. 2018 साली हा प्रश्न येऊन गेला. तर बघूया. आपल्याला सगळ्यात सुरुवातीला काय करावं लागेल बघा. 2 नंबरचा गुणधर्म, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, पहिला आकडा घेऊ. कोणत्याही 2 बाजू घेतल्या. कोणत्या घेऊ? 5.5 अधिक 4 हे मोठे आहे. तिसरी बाजू 7 बरोबर. ही बाजू घेतली आपण. आणि ही तिसरी बाजू. या दोन्हींची बेरीज 5.5 अधिक 4 किती येणार? 9.5. हे मोठे आहे 7 पेक्षा बरोबर. हे बरोबर आहे. आता दुसऱ्या 2 बाजू घेऊ. 4 अधिक 7 हे मोठे आहे 5.5 पेक्षा. 7 आणि 3 10 11. 5.5 बरोबर आहे. हे सुद्धा आहे. आता तिसऱ्या बाजू कोणत्या राहिल्या? 5.5 आणि 7. 5.5 अधिक 7 मोठे आहे ही बाजू 4. 7 आणि 5 12.5 मोठे आहे 4 पेक्षा बरोबर. हे सुद्धा आहे. म्हणजे याचा त्रिकोण होणार बरोबर. म्हणजे ही बाजू आपल्याला विचारलं काय आहे? रचना होणार नाही. तर याचा त्रिकोण बनतोय म्हणून हे चुकीची खूण. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता आपण दुसरं बघूया. 2 बाजू. कोणत्याही 2 बाजू अगोदर घ्यायच्या. 7.2 अधिक 3.7 हे मोठे आहे 5.2 पेक्षा. बघूया. 7 8 9 आणि 7 आणि 3 10. 10.9 मोठे आहे 5.2 पेक्षा बरोबर आहे. 10.9 हे 5.2 पेक्षा काय आहे? बरोबर आहे. आता 7.2 आणि 5.2. 7.2 अधिक 5.2 मोठे आहे 3.7 पेक्षा. 2 आणि 2 4 आणि 7 आणि 5 12. 12.4 हे मोठे आहे 3.7 पेक्षा. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. आता आपल्याला 5.2 ह्या 2 बाजू घ्यायच्यात. 3.7 अधिक 5.2 हे मोठे आहे 7.2 पेक्षा. 5 आणि 2 7 आणि 5 आणि 3 8. 8.7 मोठे आहे 7.2 पेक्षा बरोबर. म्हणजे याचा सुद्धा आपल्याला त्रिकोण रचना आपल्याला करता येईल. म्हणजे हा पर्याय पण आपल्याला घेता येणार नाही. आता पुढचं आहे 4.2. 4
तिसरा आकडा 4.2 अधिक 3.4 मोठे आहेत 8.5 पेक्षा. 4 5 6 4 आणि 3 7 हे मोठे आहे 8.5 पेक्षा. असं शक्य होईल का? नाही. म्हणजेच याचा त्रिकोण बनणार नाही. मग आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. आता या पुढचं सोडवण्याची आपल्याला गरज नाही, कारण आपल्याला उत्तर आपण शोधले. याचा त्रिकोण बनू शकत नाही, कारण 7.6 हे लहान आहे 8.5 पेक्षा. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया आपण. दिलेल्या आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथं कोन बी हा काढायचा आहे आपल्याला. कोन बी. आता तुम्हाला माहितच असेल विद्यार्थ्यांनो की त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापाची बेरीज किती अंश येते? 180 अंश येते. म्हणजे कोन ए बी सी, कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर किती अंश येते? 180. कोन ए इथं डी येईल आणि इथं ई, बरोबर? डी आणि ई. आता डी किती? कोन ए काढायला सांगितलंय. डी किती आहे? 60 अंश अधिक 70 अंश बरोबर 180 अंश. कोन ए अधिक 6 6 12 13 60 अधिक 70 ची बेरीज बरोबर हे 130. इकडे टाकल्यानंतर ए बरोबर 180 वजा 130 म्हणजे किती येणार? 50. हा 50 अंश मापाचा. नंतर आपल्याला कोन बी विचारलाय, बरोबर? आता हा 60 अंश आहे, तर हा डी किती येणार? 180 मधून 60 गेले किती येणार? 120, बरोबर? 120. नंतर आपण काय करणार आहोत? आता 120 आहे, मग कोन बी आणि कोन ए. आता कोन ए किती अंश मापाचा आलाय? 50. म्हणजे इथं काय लिहायचे? 50. मग 120 अधिक 50 किती येणार? 170. हा लक्षात घ्या, हे किती आलंय आपलं? 120, बरोबर? आता हा 120 बरोबर आपण काढलाय. आता हा बाह्य कोन आहे, मग 180 वजा 120 किती येणार? 60. म्हणजे हे दोन्ही कोन किती किती अंश मापाचे असतील? 30 अंश मापाचे असणार, कारण हा धरला जाणार नाही 50. इकडली हा त्रिकोण वेगळा येईल. हा 120 आहे, तर हे दोन्ही त्रिकोणांची बेरीज 60 अंश. म्हणून एक किती अंशाचा? 30 अंश. हा किती अंश मापाचा येईल? 30. पर्याय क्रमांक 30. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज थांबूया. तुमच्या काही शंका असतील तर विचारा. हॅलो मॅडम, मी 15 मिनिटं दुसरा प्रश्न आहे, दोन अचूक मॅडम पहिला प्रश्न समोरील बाजूंची नाही समजला. सल्फरचे गुणधर्म सांगा. नाही समजलं. विशाल कोणाची? विशाल कोणती?
धन्यवाद. आठवा प्रश्न नाही समजला. त्रिकोणाचे गणित बरोबर चालेल. हो, तिथं कळलेत ना प्रश्न. नाही कळाला. बरोबर आठवा प्रश्न प्रश्न नाही समजला मॅडम. विशाल कोण त्रिकोणाचे काय विशाल कोण त्रिकोणाचे गुणधर्म सांगा. विशाल कोण त्रिकोणाचे हो. गुणधर्म सांगा. विशाल कोण त्रिकोणाचे गुणधर्म सांगा. विशाल कोण त्रिकोणाचे बरोबर गुणधर्म ओके सांगा. ओके. आठवा प्रश्न सांगा म्हणतात. विशाल हा. मॅडम तुम्ही दुसऱ्या आठवा त्रिकोणाचे गुणधर्म पर्याय ते निवडलाच शाळेत नाही. झालेलंच नाही ना त्याच्यामुळं आमचेच विद्यार्थी ते बाकीचे कळले म्हणे. हा. ठीक आहे. हा अवघड आहे त्यांना जरा अवघड जाते. हा तर बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्यापैकी काही जणांना हा प्रश्न कळालेला नाही. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा घेऊया. खूप सोपं आहे. आता आपण त्रिकोणाचा गुणधर्म पाहिला होता. तो त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे हा बघा गुणधर्म सांगतानाच मी सांगितलं होतं की याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. कोणत्याही दोन बाजू घ्या, ए बी अधिक बी सी, ए बी अधिक बी सी मोठे आहे ए सी पेक्षा. कोणत्याही दोन बाजू घ्या. इथं आपण तसंच करू. आता ह्यामध्ये ह्या दोन बाजू घेऊ. पहिलं 5.5 अधिक 4 मोठे आहेत 7 पेक्षा. बरोबर. कोणतीही दोन पैकी तीन पैकी एक जरी बाजू घेतली तरी चालती. हे 5 आणि 4 9 9.5 मोठे आहे 7 पेक्षा. बरोबर. म्हणजे याचा त्रिकोण बनणार. बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलंय, त्रिकोणाची रचना होणार नाही असं. आता हे झालं. आता दुसरं बघा, कोणताही एक जरी केलं तरी चालेल. 7.2 अधिक 3.7 मोठे आहे 5.2 पेक्षा. 7 8 9 आणि 7 आणि 3 10 यांची बेरीज करता येतील तुम्हाला. 7 आणि 3 10 आणि 7 8 9 म्हणजे 10.9 मोठे आहे 5.2 पेक्षा. बरोबर आहे की नाही. 10.9 मोठेचे. मग याचा त्रिकोण बनेल. म्हणजे इथं चुकले. बरोबर. म्हणजे ते त्रिकोणाची रचना होणार नाही असं आपल्याला विचारलं आहे. तर याची रचना होईल, याची पण होईल. आणि तिसरं काय आहे बघा, 4.2 अधिक 3.4 मोठे आहेत 8.5 पेक्षा. 4 5 6 4 आणि 3 7 7.6 हे 8.5 पेक्षा मोठे आहेत का? कधीच नाही. म्हणून काय होणार, 7.6 हे लहान आहेत. म्हणून याचा त्रिकोण बनणार नाही. म्हणून हे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे मुलांनो, आज थांबूया. काय म्हणतात.